पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर टॉप एज फाईन लेगला त्या ठिकाणी झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे सफलता अक्षय सुरेकरला. आई काल भैरवी स्पोर्ट वालशिन कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिल्या डावामध्ये देखील आपल्याला तोच चित्र बघायला मिळाला ज्या वेळेला ऋतिक गोडेला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली होती आणि आता या ठिकाणी अक्षय सुरेकरनं पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. राकेश बाद होणारा पहिला खेळाडू रोशन स्पोर्ट मुठवल संघाचा. तन्मय भोईर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. रोशन स्पोर्ट मुठवल संघाने देखील गतवर्षी जबरदस्त टुर्नामेंट भरवली होती आणि आज संघ आता ह्या स्पर्धेमध्ये खेळताना सध्या सुरुवात थोडीशी नाजूक पाहायला मिळाली. ज्यानं स्पोर्ट इताडे संघ कालच सेमीफायनलिस्ट राहिला संजय स्मृती चषकामध्ये. तो कॉन्फिडन्स तो आत्मविश्वास जरूर असेल संघाच्या पाठी. तन्मय भोईर स्ट्रायकिंग एंडला असेल तिसऱ्या क्रमांकावर हा खेळाडू आता. ओ यावेळेला एक्झॅक्टली काय घडलंय ज्या पद्धतीने आउटसाउट जोराने आवाज देखील आला होता. डॉट बॉल आणखी एक वाईट ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता अक्षय सुरेकरचा. फार मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर या स्पर्धेला सहाय्य आमच्या गावकऱ्यांनी त्याचबरोबर या पंचक्रोशीतील अनेक उद्योजक मंडळी ज्यांनी स्पर्धा सफल करण्यासाठी आम्हाला सहाय्य केलं. ओव्हर द विकेट अक्षय पुन्हा क्रॉस लाईन खेळायचं होतं आणि एक डॉट बॉल येतोय. सुरुवात रोशन स्पोर्ट मुठवल संघाची थोडीशी नाजूक आपल्याला बघायला मिळाली. आज यानंतरचा जो सामना होणार आहे तो आई एकविरा नांदकरच्या विरोधात जय सावराई एलकुंदे या दोन टीम मध्ये असेल. ओव्हर द विकेट पुढचा बॉल अखूट टप्प्याचा होता. आता लेंथ मध्ये बदल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी आपण पाहतोय. एकही धाव आतापर्यंत सुरेकरनं खर्च केलेली नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याच्यानंतर लागोपाठ 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. दबाव आता रोशन स्पोर्ट मुठवल संघावरती वाढत चाललाय. आई एकविरा नांदकरच्या विरोधात जय सावराई एलकुंदे या नंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं. शॉर्ट ऑफ लेंथ परंतु आता दिशाही नाही. स्वेअर हा चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फायनली पहिली धाव आता टीम रोशन स्पोर्ट मुठवल साठी येताना. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही राहुलला पाहताय तो थोडासा चिंतेत आहे. याचं कारण जरूर तो पाहतोय की सुरुवात इथून थोडीशी चुकीची मिळाली टीम रोशन स्पोर्ट मुठवलला. ओव्हर द विकेट अक्षय क्लीन बॉल परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर दांडी गुल. हा दुसरा धक्का रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. आज आई गावदेवी वालशिन संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये. एकंदरीत 3 दिवसांमध्ये तुम्हाला 30 संघ बाल गोपाल सोनालेपाडा चषकामध्ये बघायला मिळतील. टॉस बॉक्स या स्पर्धेमध्ये स्वर्गीय द्रौपदी नारायण तरे यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेला आहे. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आणि प्रत्येक वर्षी आपण पाहतो ना की पारितोषिकांचा भडीमार असणारी स्पर्धा नेहमीच तुम्हाला सोनालेपाडामध्ये बघायला मिळते. सातत्य देखील या स्पर्धेचं चांगल्या प्रमाणात टिकवलेलं आहे. आणि कालच आनंदाची गोष्ट म्हणजे की सोनालेपाडा संघ कालच संजय स्मृती चषकाचा फायनल देखील खेळलेला आहे. आणखी एक डॉट बॉल
जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली अक्षय सुरेकरची आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एकच धाव रोशन स्पोर्ट मुठवळ संघासाठी आणि 2 विकेट मिळवल्या त्या अक्षय सुरेकरनं. ग्रेट स्टार्ट फॉर द टीम जानू स्पोर्ट इताडे. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट फॉर द टीम इताडे. या सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात आता गोलंदाजाने मिळवली आहे. परंतु आता रोशन स्पोर्ट मुठवलला इथून त्यांचा खेळ बदलावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. सेकंड ओव्हर मध्ये जितूला आता इन्व्हाइट केलं गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला राहुल असेल. पहिला षटक पूर्णपणे राहुल नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला. चांगला परफेक्ट तंत्रशुद्ध बॅटर आहे, परंतु आता सुरुवात थोडीशी नाजूक जरूर झाली आहे, त्याच्यामुळे आता राहुल वरती देखील तो दबाव असणार आहे. जितू राईट आर्म राऊंड द विकेट. नॉन पॉवर प्लेच्या आता षटकांमध्ये क्षेत्ररक्षण विखुरलेलं बघायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता राहुलचा. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येऊन विसावतोय डॉट बॉल. इनिशियल ओव्हर मध्ये चांगली सुरुवात आणि आता त्याच्यानंतर अक्षयच्या पाठोपाठ आता जितून देखील डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट. लॉंग ऑन लेग फिल्डर आहे. लॉंग ऑफ सेट करण्यात आला. स्लॉग हिट. अफलातून टायमिंग. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुलच्या बॅट मधून 6 आहे. चांगला तंत्रशुद्ध खेळ पाहिलाय आणि षटकार त्याच्या बॅट मधून आला. आता इथून मोठ्या धावसंख्येकडे जाण्यासाठी याच फटक्यांची गरज आहे. पुन्हा स्विच हिट. थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित. बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू आणि एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे केलेला. स्कोर कार्ड वरती 8 धावा तुम्हाला बघायला मिळतात. जितूच्या विरोधात आक्रमण करावा लागणार आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर सौरभ. प्रयत्न सुरू आहे सौरभचा, परंतु आणखी एक पाठोपाठ जर आपण पाहिला तर डॉट बॉल खेळताना दिसलाय सौरभ. प्रत्येकी निर्धाव चेंडू आता फलंदाजांवरचा दबाव वाढवत असताना राऊंड द विकेट न ओहो हो पुन्हा एकसा बाउन्स मिळालाय. पुन्हा बाहेरच्या दिशेनं स्विंग होत असताना बॉलला आपण पाहिला अक्रॉस निघताना कोण तयार करून निघताना आपण चेंडू पाहिला आणि इथे बाउन्सर हाताळला. पण संदीवन बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा त्या ठिकाणी केला. लागोपाठ डॉट चेंडू. आता दबाव अधिकच वाढत असताना जितू राईट आर्म राऊंड द विकेट. सौरभ स्ट्राइक एंडला इथे अतिरिक्त बाहेर निघाला आणि आता पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला. एकसा बाउन्स याही चेंडूवरती मिळाला की विकेटच्या बाहेर आहे. अतिरिक्त धावसंख्येने आता 9 या आकड्यावर टीमची टोटल जाऊन पोहोचली आणि आता यापुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्तपणे फटका खेळण्याची संधी आहे, कारण जो दबाव वाढलेला आहे तो दबाव कमी करण्यासाठी एखादा मोठा फटका इथून खेळावा लागणार आहे. स्ट्राइक एंडला सौरभ असेल. राउंड द विकेट. फ्री हिटचा बॉल, परंतु आणखी एक सुपर हिट षटक आपल्याला बघायला मिळालं ते जितूच्या माध्यमातून आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोशन स्पोर्ट मुठवळ टीम. नाजूक स्थिती आहे, दयनीय स्थिती आहे सध्याच्या घडीला. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपल्याला लो स्कोरिंग बघायला मिळाला आणि येथे देखील ज्या पद्धतीने सुरुवात राहिली गोलंदाजांची, दोन्ही गोलंदाजांनी आक्रमक सुरुवात आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे.
परंतु फलंदाजांनी थोडीशी निराशाजनक कामगिरी केली आहे. थर्ड ओव्हर हर्षद वेळेकर, मागच्या वर्षीचा बेस्ट एमर्जिंग प्लेयर या खेळाडूला अवॉर्ड मिळाला. तो आता गोलंदाजी करण्यासाठी फटका फसला. बॉल हवेत आहे, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता परंतु ते बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि याच दरम्यान मिळतात 2 धावा. जबाबदारपणा आता राहुलला इथून दाखवावा लागणार आहे. या आपण डावाचा विचार केला तर रिस्पॉन्सिबिलिटीने खेळ त्याला साकारावा लागेल. हर्षद ओव्हर द विकेट. पुन्हा यावेळी ओव्हर पिच बॉल होता. इथे संधी होती, एखादा मोठा फटका येऊ शकला असता परंतु प्रॉपरली मिडलिंग तिथे करता आलं नाही आणि परफेक्टली बॅट लिफ्ट करता आली नव्हती. खरं तर एकच धाव याही ठिकाणी मिळेल आणि एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. परंतु इथून या क्रीडांगणाचा आपण विचार केला तर हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला नेहमीच बघायला मिळालेले आहेत. म्हणजे धावा बनतात त्याच्यामुळे तुम्हाला चांगला स्कोर सेट करावा लागेल. सौरभचं स्ट्रगल सातत्यानं सुरू आहे. आणखी एक डॉट बॉल. संकटामध्ये रोशन स्पोर्ट मुठवळ संघ आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर मागच्या वर्षी स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलने ही स्पर्धा जिंकली होती. लेन बॉल होता, अक्रॉस द लाईन फटका लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. एकच धाव, एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. ओ, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता. इथे थोडीशी तारांबळ उडाली खरं तर क्षेत्ररक्षकांची देखील. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. हर्षद ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा फॉरवर्ड उभा होता. बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू गेला आणि पुन्हा तिथे संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. चांगला आत्मविश्वास आता प्रत्येकी क्षेत्ररक्षकामध्ये बघायला मिळाला. वेळेकर, पुढचा बॉल आता उडवू द्या, टक असा आवाज मिड विकेटच्या पलीकडे. बॉल सीमा पार षटकार. सुपर टायमिंग, एक्सलंट स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. फायनली सौरभच्या बॅट मधून सिक्सर पाहायला मिळाला आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 20 धावा. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. आणखी 15 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या मॅच मध्ये फायटिंग टोटल उभारण्याकरिता राहुल आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि दैवत वेलेकर अंतिम षटक घेऊन मार्गस्थ. दैवत वेलेकर राईट आर्म ऑफ द विकेट. राहुल पुन्हा स्विचिटचा प्रयत्न केला. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. साईनाथ पाटील तेथे सज्ज होता. जरूर झेल पकडता आलेली नाही आणि या दरम्यान 2 धावा देखील मिळतात. वारंवार राहुलचा प्रयत्न राहिला रिव्हर्स खेळण्याचा. एकाही वेळेला मात्र मोठा फटका खेळता आलेला नाहीये. राहुलनं बऱ्याचदा प्रयत्न केला. या वेळेला समोर ऑन साइडला ड्राइव्ह केला अलॉंग द ग्राउंड. ऑन ड्राइव्हचा फटका. ओ, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आता विकेट कीपरला बॉल खरं तर गॅदर करता आला नव्हता, कलेक्ट करता आला नव्हता आणि त्याच्यामुळे राहुलला आता जीवनदान मिळतं आणि पुन्हा 2 धावा. 24 आकड्यावर टीमची टोटल एकेरीचं रूपांतर 2 मध्ये करण्यात आलेलं आहे.
ओव्हर द विकेट वेळेकर. ओ स्लॉग स्वीप, जबरदस्त फटका, वेकेंड एरिया आहे आणि बॉल आता सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुलच्या बॅट मधून चौकार. आई एकविरा नानकर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन. ह्या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल 28 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. दैवत वेलेकर. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप केला. स्लॉग स्वीप पाहायला मिळाला. गुडघ्यावर वाकून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. चांगला क्षेत्ररक्षण, खूप चांगला अँटिसिपेशन फिल्डर कडून. जीतू त्या ठिकाणी सज्ज होता आणि 2 धावा. स्कोर मोजअप 30. धावा धावफलकावरती लागल्यात. राहुल चांगला डाव सध्या साकारतोय. ओ फुल लेंथ होता. स्विंग अँड मिस आणि किक डॉट. हो पुन्हा स्वीप करायचं होतं आणि आता फिंगर अप. फलंदाज मात्र लेग बिग फोरच्या साहाय्याने आउट होतोय. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट आणि याच बरोबर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या एकूण 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष असेल तो जानूस पोळीताडे संघ. चला दोन्ही कॅप्टनला आता विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. जय सावरे एलकुंदे कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी प्रेझेंट आहे. आई एकविरा नानकर. आई एकविरा नानकर संघ कर्णधार कृपया आपण टॉस करण्यासाठी या. आई एकविरा नानकर संघ कर्णधार आपण जर या ठिकाणी आला असाल तर कृपया टॉस करण्यासाठी यायचं आहे. जय अंबिका देवरुंगपाडा संघ मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहे. कॅप्टन आपण जरा संपर्क साधायचा आहे. ऋतिक किंवा मनोज कॉन्टॅक्ट करा. आई एकविरा नानकर आपण जर या ठिकाणी आला असाल तर कृपया टॉस साठी या.
पहिलं सत्र या ठिकाणी पूर्णपणे खरं तर गोलंदाजांच्या नावी राहिलं, कारण आता खूप चांगला कंट्रोल बॉलिंग बघायला मिळाली. जय अंबिका देवरुंगपाडा कॅप्टन, आपण कृपया संपर्क साधायचा आहे. तर आता कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करतोय आणि दुसरं सत्र आता तुम्हाला ऐकायला मिळेल. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत योगी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. सलामीची जोडी पाहू शकाल नवनाथ भुईर आणि त्याच्या सोबतीला साहिल तिसकर आला आणि पहिला चेंडू पाहू शकाल अगदी लेगस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडूची हाताने पाला पडली. वाईटच्या स्वरूपात सुरुवात राकेश गोलंदाज करतोय. लक्ष पाहिलं तर फक्त 31 धावांचा आहे, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी झाली रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं. तर मात्र इथून सुद्धा या धावांचं संरक्षण केलं जाऊ शकेल. फुलटॉस ऑनसाइड टर्न केला, चेंडू गॅप मध्ये वेगाने चालला अगदी स्क्वेअर लेगला मिड विकेटच्या मध्ये. हो फुटवर्क पहा अगदी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पायाच्या साह्यानं मात्र चेंडूला मात्र ढकलून दिला आणि अखेर हा चौकार पाहायला मिळतो टीम इताडे संघासाठी. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. आई एकविरा स्पोर्ट नांदकर संघाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या, कारण सावरा एलकुंदे संघाचा संघनायक इथे सज्ज आहे. आणि जे अंबिका देवरुंगपाडा संघाला विनंती करतो की जर आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज आमच्याशी त्वरित संपर्क साधा. राकेश पुन्हा एकदा हो अगदी चांगला चेंडू पाहायला पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आय थिंक इन स्विंगर चेंडू पाहायला मिळाला आणि पाहू शकाल शरीराचा वेध घेताना सुद्धा आपण पाहतो. आणि त्यानंतर पाहू शकाल मित्रांनो ओव्हरथ्रोच्या रूपानं अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. एका एंड आपण गोलंदाजी पाहतोय, अगदी नाशिक हायवे एंड कडून गोलंदाजी इथे केली जाते. आणि राकेश पाहतो की एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी त्याला विकेटसाठी मात्र प्रयत्न करावा लागतील. हो उचली घेणारा चेंडू अगदी पाहू शकाल साहिलच्या चेहऱ्यावरती आय थिंक डोक्याला चेंडू जाऊन मात्र वेगाने धडकलाय. पंचाचा लेगबायचा इशारा, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल पुढे वाटचाल करते बिन गडी बाद 7. राकेश ओव्हर द विकेट. हो बागपूरला गेलाय, ऑनसाइडला टर्न केला, पाहू शकाल पुन्हा चेंडू त्याला मिड विकेटला. तिथे सुद्धा पुन्हा पाहू शकाल राहुलकडून थोडीशी मात्र मिस्टेक घडली गेली, परंतु लगेच त्याने चूक आपली स्वतःची रिकव्हर केली. या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचे असतात. या सत्राचा आपण विचार केला तर रोशन स्पोर्ट मुठवल संघामध्ये युवा खेळाडूंना मात्र आज संधी मिळाली, परंतु त्या संधीचं त्यांना शोधन करावं लागेल. बारिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप मध्ये 2 शतरषक पाहायला मिळतात, कारण पहिला षटक पाहतो की पॉवर प्लेचा सुरू आहे. हो फटका हवे तो पावशा शॉट फाईन लेगचा शतरषक चेंडू खाली चाललाय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा झेल होता. आणि त्याचमुळे पाहतो की बॅकअपसाठी चेंडू पाटील वेगाने आले, तत्पुरती 2 धावा घेण्यापासून मात्र त्या ठिकाणी रोखू शकले नाहीयेत. चांगल्या धावा येत आहेत आणि एक छोटीशी पार्टनरशिप सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. वो जबरदस्त फटका फॉरफेटी मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साहिलच्या बॅट मधून निघणारा हा पहिला दर्जेदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण 31 धावांचा पाठला करत असताना आय थिंक पहिलाच जो अर्धा टप्पा आहे तो पहिल्या ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी जानस्पोर्ट इताडे संघाने कंप्लीट केलेला आहे. तब्बल 16 धावा आपल्या फलकावरती जोडल्या गेल्या. म्हणजे जो त्यांचा कालचा जो खेळ पाहिला आहे त्याच ध्येयानं मात्र स्पर्धेमध्ये ते उतरलेत, कारण
जरूर काल संजय स्मृती चषकामधून एक ट्रॉफी मात्र ते आपल्या गावामध्ये घेऊन गेले आणि गावामध्ये सुद्धा चांगला वातावरण असेल रात्रीच्या सत्रामध्ये. दरम्यान पाहू शकाल सन्माननीय दिनेजी तरे हे साहेबांचे इथे शुभागमन केलेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राहुल आला दुसऱ्या षटकासाठी. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि 18 चेंडूमध्ये फक्त 15 धावांची आवश्यकता. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन नेहमीच प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ चेंडूचा पाठलाग करतोय. अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता परंतु पहा अगदी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत तोपर्यंत नवनाथ भोईरनं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेला. नवनाथ भोईरचा या सत्रामध्ये खेळ चांगला बहरलाय कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा मी खेळ पाहतो एज अ ओपनर म्हणून किमान एक चौकार किमान एक षटकार निश्चितपणे त्याच्या बॅटमधून येतोय आणि खास वैशिष्ट्य त्याच्या खेळीचा आपण जर पाहिला चेंडूच्या मिरिटवरती तो खेळतोय म्हणजे त्याच्याकडे तो अनुभव आहे. तो पूर्णपणे झोकतो आणि पंचांचा वन शॉटचा इशारा म्हणजे या चेंडूवरती फक्त धाव मिळेल एकच. चांगली पंचगिरी आपण पाहतो. तिन्ही पंच आपण पाहू शकाल. पंच आमचे देवीदास पाटील सर, पंच सँडी सर आणि पंच आमचे मिकादा रमेश म्हात्रे सर. फटका हवेत केला. वाडी लॉंग आपला शतरक्षक आहे जम्प करून तिथे चेंडूला मात्र स्टॉप केलाय. विद्यमान सरपंच सन्मान्य जगदीश पाटील यांचा संघ सध्या आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुठवलचे समाजसेवक छत्रपती जी भामरे यांच्या माध्यमातून नेहमीच त्या संघाला चांगला प्रोत्साहन मिळत असतो. अर्थात रोशन स्पोर्ट मुठवल सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात दुसरा सामना अगदी बॉलर पास ड्राईव्ह सरळ चेंडू चालला अगदी जमिनीला गुदगुल्या करत. कारण क्रीडांगण सुद्धा पाहतो की अगदी सुसज्ज आहे, अगदी ग्रीनर आहे, ग्रास आहे आणि अशा मैदानावरतीच खेळला एक वेगळी मजा एक आनंद असतो प्रत्येक खेळाडूला. आणि तो ऐतिहासिक क्रीडांगण पाहतोय आपण ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाळे. इथून या स्पर्धेचा आपण थेट प्रक्षेपण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवतोय प्रिन्स मूवीजच्या वतीनं. रवी गुलवी त्याचप्रमाणे प्रथमेश पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम हो पुन्हा पाहू शकाल. अगदी खूपच लाईन बाहेरची होती आणि त्याचवेळी पाहतो की पंचांनी मात्र गोलंदाज दंडित केलं. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. 21 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. नवनाथच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, त्याच्यानंतर साहिलच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि खास करून सिंगल डबल वरती दोघेही भर टाकतायत कारण हीच तर क्रिकेटची लाईफलाईन आहे. स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र पाहतो की कुठला प्रेशर नाही आहे या जोडीवरती. अगदी चांगले तंत्रशुद्ध फडके दोघांच्या बॅटमधून निघतायत, एक चांगली बाब आहे. म्हणजे असं वाटते कालचा सामना ते विसरलेले आहेत रात्रीमध्ये आणि आज नव्याने त्यांनी सुरुवात केली. क्रॉस बाटेड फटका केलाचा प्रयत्न परंतु कुठलाही कनेक्शन झाला नाहीये. डॉट चेंडूचे मात्र आपण सांगता पाहतोय. बालगोपाल चषक सोनालेपाडा 2025-26चा हा पर्व पाहतोय आणि एक्झॅक्टली 6व्या पर्वामध्ये पोहोचलो. प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला सोनालेपाडा संघाची स्पर्धा पाहायला मिळते. पहा अगदी आमच्या समोर एक 2 व्हीलर आहे, त्याची लाईट ऑफ करा प्लीज. कॅमेरामॅनच्या बाजूला. येस ओके थँक्यू. अजून एक मात्र या ठिकाणी पाहू शकाल अनलिगल चेंडू पाहतोय वाईटच्या स्वरूपात. अजून एक धाव इथे मात्र खर्च करेल गोलंदाज राहुल. 22 विदाउट लॉस. आतापर्यंत 22 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. लक्ष 31 आहे. ओ फुलटॉस. या मैदानावरती फुलटॉसला मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पाहिलं तर माफी नाहीये असंच म्हणावं लागेल. अगदी फ्लॅट सिक्सर मात्र साहिलच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. हा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघालाय आणि अगदी विजयाच्या समेत जाऊन पोहोचलाय संघ अर्थात जानूस्फोट इताडे.
चला लो स्कोरिंग सामना आणि त्याचवेळी पाहतो की आपण गोलंदाजाचा इथे विचार करू आणि काय सुरेख गोलंदाजी पाहिली मिळाली आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त एकच धाव खर्च केली, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि तीही धाव वाईटच्या स्वरूपात होती आणि तो खेळाडू आहे जानुस्पटी ताडे संघाचा मिस्टर अक्षय सुरेकर. सन्माननीय दिनेशजी तरे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला दोघेही दिनेश तरे आहेत. चला दोघेही या. दोघांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. ऐका, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक चेक. चला एका बाजूला पाहू शकेल गावठी स्फोट एकविरा स्फोट नांदकर आहे आणि सावरा एलकुंदे या दोन संघादरम्यान आपण टॉस करतोय. दिनेशजी तरे यांच्या शुभ हस्ते 4 ओव्हरची मॅच. कॉल कोण देणार? नांदकर संघाचे संघाने कॉल देत आहेत. छापासा कॉल आहे परंतु काटा आलाय. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. परंतु या ठिकाणी एक संकल्पना आहे. काशीनाथजी वजे आणि सन्माननीय हरेश वजे याचकडून आपण टॉस विनिंग संघटनेला शीतपेय देतो. एक चांगली संकल्पना. चला जास्त काही प्रश्न विचारणार कारण खेळ इथे मात्र स्टॉप आहे. टॉस किती महत्वाचा होता आणि काय करणार? फिल्डिंग करू. टॉस जिंकण्याचा जास्त आनंद आहे की शीतपेय मिळाल्याचा जास्त आनंद आहे? टॉस जिंकण्याचा. तर मग प्रतिस्पर्धी संघाचे काही तुम्हाला डावपेच माहिती आहेत आणि त्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? डावपेच तर माहित नाही पण कमीत कमी धावा दाखवण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द सांगू शकशील? खूप चांगलं आयोजन आहे. चला तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येथील बॅटिंग करायची आहे. तुमची गाडी लेट का झाली याचं कारण काय आहे? कारण आमची पोरं जरा कामाला गेलेली त्यामुळे लेट झालो आम्ही. चला हरकत नाही, तुम्हाला 2 धावेने पॅनलाइज केलेला आहेच. परंतु ते डोळ्यासमोर चित्र न ठेवत असताना इथे मात्र पाहतो की सुसज्ज क्रीडांगण आहे. तर 4 ओव्हरमध्ये किती धावांचा लक्ष्य समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45 रन बनवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 स्पर्धेमध्ये यतीनची बॅट थोडीशी शांत आहे तर या स्पर्धेमध्ये तो यतीन आम्हाला पूर्वीचा पाहायला मिळेल. हो नक्कीच. चला त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस बॉक्स पासून अशी बातमी आलेली आहे की सावराई एलकुंदे संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण लगेचच पुन्हा एकदा व्यासपीठाकडे. थँक्यू सो मच. रोशन पण मुठवल संघाला विनंती करतोय की आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा कारण तुमची नाश्त्याची सोय आहे आमच्या आयोजकांनी केलेली आहे. चला अक्षय आलेले आहेत त्यांना देऊया आपण सामनावीर पुरस्कार. जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. फक्त एकच धाव अवांतरच्या रूपाने त्यांनी खर्च केली आणि सन्माननीय चला एवन जोडी आपल्यामध्ये पाहू शकाल दिनेशजी तरे साहेब आहेत. चला प्रथमतः त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करू.